संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, वयोवृद्ध योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. महत्त्वाचे अपडेट असणार आहे कारण सरकारचा निर्णय झाला आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून नवीन सूचना आहे ते देखील देण्यात आलेल्या आहेत व इथे पुढील हप्ते तुमच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा होण्यासाठी या सूचना देण्यात आल्या आहेत. तर लगेच सविस्तर अपडेट बघूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या योजना यात्रा चॅनलवरती नवीन आहे किंवा अजूनही आपल्या योजना यात्राला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण 100% खात्रीशीर अपडेट, सरकारी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत अनेक लाभार्थी आहेत त्यांना जूनपासून हप्ता जमा नाही. तुम्हाला देखील जूनपासून हप्ता जमा झाला नसेल तर नक्कीच कमेंट करून कळवा आम्हाला. कारण जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या हक्काचे पैसे जमा होणे गरजेचं आहे. ज्येष्ठ नागरिक आहे, विधवा महिला आहे, आजारी व्यक्ती आहे, तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलै हप्ता कधी जमा होणार आहे व जे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तो महत्त्वाची सूचना काय असणार आहे. कारण आपण प्रतीक्षा पाहत आहोत की जुलैपासून हप्ता म्हणजे आता जुलै महिन्याचे 15 दिवस उलटूनही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. जे प्रशासनाच्या स्तरावरती कोणत्या हालचाली सुरू आहेत किंवा या संदर्भात काही अपडेट आले आहेत का, अनेक जण आपल्याला विचारत आहेत. तर लाभार्थी मित्रांनो लक्षात घ्या, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत हयातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे व अनेक माध्यमातून सांगण्यात आले आहे की हयातीचे प्रमाणपत्र जर दिले नाही तर पेन्शन रखडणार आहे. तर हे पेन्शन रखडणार आहे व अनेक ठिकाणाहून जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे, वयोवृद्ध आहे किंवा श्रावण बाळ योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांना बोलवून हयातीचे दाखले पेन्शन न रखडण्यासाठी जमा करण्यास सांगितलेले आहे. तर शासनाच्या विविध सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी वयोवृद्ध, विधवा तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचं प्रमाणपत्र सादर करावे लागते. अनेक जिल्ह्यातून हे अपडेट येत असल्यामुळे लाभार्थी मित्रांनो तुम्हाला प्रति महिना 1,500 रुपये व दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये इतके सुधारित निधी आहे ते देण्यात येतं व त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा अपडेट देण्यात आलेले आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की हयातीचे प्रमाणपत्र देणे गरजेचं असणार आहे. कारण लाभार्थी मित्रांनो हयातीचं जर प्रमाणपत्र दिलं तर तिथे अपडेट होईल व तुमचे जे नावं आहेत ते सुद्धा त्या यादीमध्ये येणार आहे. नाही तर तुमचं नाव पूर्णपणे कट होणार आहे. तर लाभार्थी मित्रांनो जिल्हाधिकाऱ्यांकडून एक महत्त्वपूर्ण अपडेट सुद्धा देण्यात आलं आहे. ते म्हणजे लाभार्थ्यांना जे सत्यापन ॲपद्वारे हयातीचा दाखला काढताना तांत्रिक अडचणी आलेल्या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन जुन्या पद्धतीने कागदपत्रे सादर करून दाखला आहे तो काढून घ्यावा. हयातीचा दाखला प्राप्त झाल्यानंतर तत्काळ तलाठी किंवा तहसील कार्यालयात सादर करावा. अनेक आता जे लाभार्थी आहे त्यांनी आपल्याला मेसेज केलेला आहे की आम्हाला पैसे काही जमा होत नाहीत, मग आम्ही करायचं काय? तर अनेक लाभार्थ्यांना पैसे जमा झाले नाहीत. तुमचा हा सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. तो म्हणजे तुम्ही प्रमाणपत्र असू द्या किंवा जे कागदपत्र आहे ते पेंडिंगला ठेवलेले आहेत, जमा केलेले नाहीत किंवा जमा केल्यानंतर सुद्धा तुम्ही परत जाऊन चौकशी केलेली नाही. तर आता एक एक मुद्दा सुद्धा आहे तो म्हणजे काय की दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी व संजय गांधी निराधार योजना या दोन्ही योजनांची प्रक्रिया जवळपास एकत्र चालत होती. म्हणजे आपण 6 महिन्यापूर्वी आपण बघू शकतो किंवा एप्रिल महिन्यापासून काय झालं की दिव्यांग विभाग पुन्हा वेगळं झालेलं आहे व त्या संदर्भात जी-आर आलं. त्यानंतर जे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी, जे दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत, संस्था आहेत, माननीय बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा पावसाळी अधिवेशनमध्ये मागणी केली की दिव्यांग बांधवांना हात नाही, पाय नाही, मग त्यांना काय 6,000 रुपये पेन्शन वाढ करावी. ज्या आपल्या विधवा भगिनी आहेत त्यांना सुद्धा वाढ करावी. असे जे अनेक संघटना आहेत किंवा संस्था आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ता आहेत जे प्रत्येक वेळेस दर महिन्याला प्रशासनाकडे वेळेवर निधी मिळावा यासाठी सतत पाठपुरावा सुद्धा करतात. हे तहसील कार्यालय, समाज कल्याण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय अशा विविध ठिकाणी जाऊन शासनाकडे मागणी सुद्धा करतात. मग याच्यामुळे काय फायदा होतो की दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर पेन्शन जमा होतात. जुलै महिन्याचे पैसे जमा झाले, जून महिन्याचे पैसे जमा झाले आणि वाढीव अनुदान 2,500 रुपये देखील जमा झालेले आहेत. मात्र निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं काय झालंय की आता विभाग सुद्धा वेगळा झालेला आहे. मग त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेतील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांना काय झालंय की कोणी असं नाहीच की जे काही पाठपुरावा करून आपल्या हक्काचे पैसे किंवा राज्य शासनापर्यंत आपली जी मागणी आहे ते पूर्णपणे देण्याकरिता आपले निराधार योजनेचे कोणीच नसल्यामुळे काय झालं आहे की त्यांना जे पैसे आहेत ते लवकरात लवकर जमा होत नाही. त्यामुळे आपल्याला एकत्र येणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे फायदा होणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या संघटना आजही सक्रिय आहे. त्यामुळे वेळोवेळी शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करतात व निवेदन देतात आणि लाभार्थ्यांचा प्रश्न मांडतात. त्यामुळे काय झालंय की या योजनेचे सातत्याने
पूर्णपणे पाठपुरावा आहे, त्यामुळे लक्ष दिले जातात. पण दुसऱ्या बाजूला आपले संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, त्यामुळे त्यांचं काय आहे, की पाठपुरावा करायलाच कोणी नाही. त्यामुळे हप्ता वेळेवर जमा होत नाही आणि वाढीव अनुदान देखील जमा होत नाही. लाभार्थ्यांची यादी आता करण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता लवकरच आता वितरित सुद्धा होणार आहे. पात्र लाभार्थ्यांचा हप्ता येणार, पण त्यात सुद्धा त्रुटी निर्माण होती. आता हयातीचा दाखले या संदर्भातून सुद्धा रवींद्र गावटे योजनेचे जिल्हा समन्वयक जिल्हाधिकारी कार्यालय आहे यांनी सांगितलेलं आहे व ज्या लाभार्थ्यांना सत्यपान ॲपद्वारे हयातीचा दाखला काढताना जर तांत्रिक काही अडचणी येत असतील तर कार्यालयात जाऊन जुन्या पद्धतीने कागदपत्रे सादर करा, जेणेकरून पुढील पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता काय झालं आहे की यामुळे काय झालं, प्रशासनाने ऑगस्ट महिन्यापासून या लाभार्थ्यांचे लाभ बंद करण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय. आता ऑगस्ट महिन्यापासून तुमचे पैसे बंद होतील जर तुम्ही लवकरात लवकर हयातीचे प्रमाणपत्र किंवा हे जे काही पेन्शन तुम्हाला न रखडता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हावे वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला हे काम लवकरात लवकर करायचं आहे आणि एकत्र या, आपले ग्रुप जॉईन करा, आपले ग्रुप्स बनवा, आपले जे काही स्वतंत्र मंजुरी लवकर द्यावी, जेणेकरून काय होईल की निधी वितरण प्रक्रिया कोणतीही इतर योजनेवर आपल्याला अवलंबून राहावं लागणार नाही. त्यामुळे नक्कीच आपण एकत्रित येणे गरजेचं असणार आहे. कारण दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये वेळेवर पैसे जमा होतात, आधीच पैसे जमा होतात. आता मागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस वेबसाईट बंद होणार होती, म्हणजेच काय अधिकृत जी वेबसाईट आहे ते बंद होणार होती, त्यावेळेस सुद्धा हप्त्यांची जी रक्कम आहे डीबीटी मार्फत जमा झाली होती. त्यामुळे आपल्याला देखील आता आवाज उठवायचा आहे किंवा प्रत्येक जे काही हप्त्याच्या वेळेस आपल्याला काय होतं की पैसे मिळतच नाही, म्हणजे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ता मिळतच नाही. वाढीव अनुदान असो त्यावरती सुद्धा चर्चा झाली नाही किंवा निर्णय झालेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भात सुद्धा बच्चूभाऊ कडून असू द्या किंवा इतर जे काही आपलेच माणसं आहेत त्यांना नक्कीच इथे काय करायचं आहे, सपोर्ट करून आपले जे काही निराधार योजनेचे पेन्शन वाढवण्यासाठी किंवा वेळेवर पेन्शन जमा होण्यासाठी नक्कीच मदत करायची आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आपल्या जे काही सरकारी योजना व GR हे जे काही चॅनल आहे व्हॉट्सअप त्याला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला सगळे सरकारी अपडेट्स तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट मिळणार आहे. लिंक कोणाला पाहिजे असेल तर लिंक म्हणून कमेंट करा. काही अडचणी येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एकत्र यायचे गरजेचं असणार आहे. जर संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थी एकत्र आले आणि संघटित झाले तर त्यांच्या समस्या आणि मागण्या शासन व प्रशासकीयपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचवता येणार आहेत. बघा, आपण एकत्र आलो तर नक्कीच इथे काय होणार आहे की चांगल्या पद्धतीने हे काम पोहोचवण्याचं होणार आहे. कारण ज्या पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांनी आपल्या प्रश्नासाठी एकत्रपणे आवाज उठवतात, त्याच पद्धतीने या योजनेतील विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहे किंवा इतर लाभार्थी आहे, त्यांनी सुद्धा आवाज उठवणे गरजेचं असणार आहे. एकत्र येणं गरजेचं असणार आहे. आपल्या हक्काच्या अनुदानासाठी एक गट किंवा संघटना तयार करणे गरजेचं असणार आहे. त्यामुळे तुमचं मत काय आहे नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना देखील हप्ता जमा होण्यासाठी नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मदत करणार आहोत व अशाच प्रकारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद.